नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ में ड्रग्स मुक्त भारत का बिगुल। श्रीकांत शिंदे और वालेकर परिवार ने युवाओं को दिलाया नशा मुक्ति का संकल्प। अमरनाथ के भवानी चौक खुंटौली में जय भवानी पारंपरिक सेवा संस्था और शिवसेना युवा सेना शहर शाखा की संयुक्त तत्वावधान में सोमवार 29 सितंबर की रात भव्य अम्लीय पदार्थ विरोधी महाशपथ समारोह का आयोजन हुआ। इस अभियान का मुख्य उद्देश्य युवा पीढ़ी को नशे की लत से बचाना और भारत को ड्रग्स मुक्त बनाने का संदेश देना था। समारोह में वालेकर परिवार से अरविंद शिवलिंग वालेकर, राजेंद्र शिवलिंग वालेकर, मनीषा ताई वालेकर, निखिल वालेकर, यश वालेकर और भूषण वालेकर ने पूरे परिवार के साथ सक्रिय भागीदारी की। वालेकर गट के कार्यकर्ता, पदाधिकारी व महिला कार्यकर्ता भी बड़ी संख्या में उपस्थित रहे। खासदार सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, गोपाल लांडगे, राजेंद्र चौधरी और अरुण आसान ने भी विशेष उपस्थिति दर्ज की। डॉक्टर श्रीकांत शिंदे ने युवाओं को संबोधित करते हुए कहा कि ड्रग्स केवल शरीर को ही नहीं, पूरे परिवार और समाज को तबाह कर देता है। उन्होंने युवाओं से अपील की कि नशे से दूरी बनाकर अपनी ऊर्जा देश के विकास में लगाए। वालेकर परिवार ने भी यह संदेश दिया कि हर घर और हर परिवार को मिलकर नशा विरोधी जागरूकता फैलानी होगी, तभी आने वाली पीढ़ी सुरक्षित रह सकेगी। कार्यक्रम में पुलिस विभाग और उन संगठनों का सत्कार किया गया जिन्होंने अम्लीय पदार्थ की बिक्री और सेवन रोकने के लिए उल्लेखनीय कार्य किया है। मंच से यह भी जानकारी साझा की गई कि हेरोइन, कोकीन, ब्राउन शुगर, चरस, गांजा, मेथाम्फेटामिन और सिंथेटिक ड्रग्स जैसी नशीली वस्तुएं शरीर को बुरी तरह नुकसान पहुंचाती है। इनसे लीवर, दिल, दिमाग पर घातक असर पड़ता है और यह लत जीवन को बर्बादी की ओर ले जाती है। समाज सेवा की मिसाल पेश करते हुए डॉक्टर श्रीकांत शिंदे और वालेकर परिवार ने घोषणा की कि हाल ही में बाढ़ से प्रभावित लोगों को उनकी ओर से खाने का सामान, पीने का पानी और अन्य जरूरी सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी, ताकि आपदा की इस घड़ी में कोई भी परिवार भूखा या असहाय न रहे। जय भवानी पारंपरिक सेवा संस्था की इस मुहिम ने युवाओं में नया जोश और जागरूकता भर दी है। उपस्थित सभी लोगों ने सामूहिक शपथ ली कि वे खुद भी ड्रग्स से दूर रहेंगे और समाज में से नो टू ड्रग्स का संदेश हर गली, हर मोहल्ले तक पहुंचाएंगे। आई भवानीच्या साक्षीनं शपथ घेतो की मी कधीही अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही। अंमली पदार्थांचे दुष्परिणाम मला माहित असून त्यापासून मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य दूर राहतील याची खबरदारी घेईन। मी माझ्या आणि माझ्या परिवारातील समाज व शेजारच्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करेन। आपल्या समाजात जर कोणी अंमली पदार्थांचा व्यापार किंवा सेवन करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी मी संबंधित यंत्रणांना सहकार्य करेल। पदार्थ मुक्त समाज घडवणे हा माझा दृढ संकल्प आहे। शुभेच्छा मी देतो आणि जय भवानी पारंपरिक सेवा संस्था 38 वर्ष हा कार्यक्रम जो आहे हा करते। मी अरविंद वालेकरजींचा पण खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर आता निखिल वालेकरचा की वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचं काम इथे करतात। आणि मला वाटतं आज जी आपण शपथ घेतली ती सगळ्यात महत्वाची आहे की जे ड्रग्सचं प्रमाण पूर्ण देशभरामध्ये वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती जे ड्रग्स विकतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। आपल्या नवीन पिढीला या ड्रग्स पासून वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे। प्रत्येकाने इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये काय चालतंय काय नाही, काय आपले लहान मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। आपले जे युवा आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे। मला वाटतं त्यासाठी आज ही शपथ आपण सगळ्यांनी ती घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये
आपलं शहर असेल, आपला जिल्हा असेल, आपला राज्य आणि देश हा पूर्णपणे नशामुक्त आणि ड्रग्ज मुक्त जर करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद जी आहे ती निर्माण करायला लागेल. आणि आज आपण सगळ्यांनी ही शपथ इथे घेतलेली आहे. मला वाटतं आजपासून याची सुरुवात जी आहे ती आपण झाली असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्र. तर आता खासदारांनी भेट दिलेली आहे, शपथ घेतलेले. आजचा उपक्रम काही वेगळा होता, काय माहिती द्याल? आज अंबरनाथ शहरामध्ये ड्रग्स विक्रय चालू आहे. गांजा, चरस, ड्रग्स हा उलनचा, खुंटवली, भेंडीपाडा, खुंटवली, गोवापाडा या प्रमाणामध्ये जे यंगस्टार आहेत त्यांना बिघडवण्याचं काम हे समाजकंटक करतात. त्या दृष्टिकोनातून शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी, आमचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे, त्यानंतर आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलंय तर अंबरनाथ शहरातून नशामुक्त कशी होईल आणि त्या मार्गातून आमचं शहर कसं नशामुक्त होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्याची शपथ घेतलेली. राज्यात आम्ही ही मदत शिवसेना शहर शाखा अरविंद वाळेकर व जिल्हा आमचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमचे लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेतून लवकरच पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार आहोत. त्या 10 ते 11 गाड्या जो शहरामधून आम्ही धान्य गोळा करू, त्यानंतर चटाया, झाडू, ज्या अत्यंत आवश्यकता आहे ज्या शहराची त्या पूरग्रस्तांसाठी त्या वस्तू आम्ही इथून अंबरनाथ मधून लवकरात लवकर पाठवू. काय उपक्रम होता? जय भवानी पारंपरिक सेवा संस्था आणि त्यांचे अध्यक्ष माननीय अरविंद वाळेकर साहेब, शिवसेना शहर प्रमुख यांच्या वतीनं या अंबरनाथ भवानी चौकामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतो. यंदा देखील या नवरात्री उत्सवाचं 38वं वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत. आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर, ज्यामध्ये 9 दिवस नवरात्रीचे आणि 365 दिवस सेवेचे, 9 रंग नवरात्रीचे आणि 9 संकल्प आमच्या जनसेवेचे, असं हे आमची संकल्पना होती. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला अंमली पदार्थांनी घासलेलं आहे अशा सर्व अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे खासदार, संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्या समोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे. ज्या आई भवानी मातेचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, शौर्याने संपूर्ण महाराष्ट्र देश काबीज केला आणि हिंदू राज्य त्यांनी इथे आणण्याचा प्रयत्न केला. आणि याच अनुषंगाने आम्ही आज इथे संपूर्ण युवा पिढीला याच भवानी मातेच्या समोर एक शपथ दिलेली आहे की आपण अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही, करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ आज या खुंटवलीमधील तमाम युवा पिढीला आम्ही दिलेली आहे. जेणेकरून या महाराष्ट्राचं, या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचे संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्त आणि अंमली पदार्थांच्या विरोधात ही जी शपथ घेतली आहे, नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.